वृंदानी माझ्यासाठी वाजवलं टाळ्या, मी घातल्या वरणात शेवग्याच्या नळ्या, मोनिकानी कौतुक केलं वरणाचं पिवळ्या, का वय वय का. आमच्या आवडीचे चमचमीत पदार्थ नेहमी खाणारे आम्ही आज शेवग्याचं वरण खातोय का ते सांगतो. मुंबईच्या वाहतूक कोंडीला वैतागून कोंडी पालट म्हणून आज ठाण्याच्या वाहतूक कोंडीत गेलो. दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने करावी म्हणून गजानन वडापावला भेट दिली. डाळीची चटणीने मिरची देण्याची इथली रीत आहे. वाळप्याच्या चेहऱ्यावर गोड गोंड स्मित आहे आणि या हास्यावर आपलं रील सुपर हिट आहे. हे पाहून घेण्याआधी श्वास खाल्ला एक घास, होता टॉप क्लास, मोनिकाला वाटला खास म्हणून तिने केलं पास. पोटात अन्न जाताच वृंदानी आजवर शेतकरी पाहिलं नसल्याची जाणीव झाली म्हणून ठाण्यातच MH09 शेतकरीला भेट दिली. मग पुठ्याच्या पगडीधारी पहिलवानाला परीक्षून प्रवेशद्वारातून पक्वान्नासाठी प्रवेशलो. ध्वनिक्षेपकावर आक्षेप न घेण्यास ग्राहक राजा राजी झाला. इथे सूप खायला नाही पाहायला मिळतं. वन्यजीव छायाचित्रण अर्थात वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड असल्यानं मोनिकानं कोंबडी आणि बोकडाचं फोटोशूट केलं. अनेकांना आवडणारं हे खाद्यगृह आम्हाला नाही भावलं म्हणून संध्याकाळी घरी जाऊन वरण लावलं. शेवग्याच्या वरणासाठी वरण हटलं, मोडलं, सारखं केलं आणि बाजूला ठेवलं. तेलात फक्त मोहरी जिरं पडल्याचं वावगा वाटू नये म्हणून शेवगा टाकला. मग एका डावाने डावा ठोकून खळबळ केली आणि केलेल्या मेहनतीवर पाणी सोडलं. मग कुछ मिठा हो जाय म्हणून मिठाचा वापर केला. कोकण आणि चाकण ठेवता येत नसल्यानं झाकण ठेवलं. पाण्याला उकळी फुटता जलद टाका कडीपत्ता, हिंग आणि हळद. मग डावा डावाने वरण टाका, मग तुम्ही ले गुळ खिले असं म्हणून गुळ टाका. अशा पद्धतीनं साधं वरण ही होतं चवदार. बायकोची प्रतिक्रिया मिळेल बहारदार. मुलगी ही वाजवेल टाळ्या जोरदार, अहो टाळ्या जोरदार.